भरतदादा पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं स्वागत। यावेळेस मिस टाइम शॉट आहे, मिड ऑनला फिल्डर आहेत, मात्र झेल साधा सोपा सोडलाय आणि रनआउटचा पण धोका होता। अगदी साधा झेल होता, जागेवरून हलण्याची सुद्धा गरज लागली नव्हती, मात्र अंदाज घेतला होता। चेंडू हातामध्ये पडल्यानंतर पुन्हा एकदा उडाला, त्यामुळे ते 2 धावा मिळाल्यात विजय मात्रेला। फुल टॉस बॅक टू बॉलर, ते रनआउटचा धोका निर्माण झाला असा। समोर खेळा समोर, हा 4 व्हीलर ती मागे घ्या गाडी, वाईट गाडी जस्ट आता आली ती, हा तीच तीच। हॅलो चला या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल डॉट बॉल। हुक केलंय आणि सुभाष पाटील मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तेथे झेल टिपला होता, आता सुद्धा 30 संधी चालून आली होती। सेम कॅच होता, सिच्युएशन सेम होती कॅचची। दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण जो जिंकेल तो किमान एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल। त्यामुळे ट्रॉफीसाठी लढाई आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे। शिरडून आणि कोळेगाव या दोन संघांना, दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकल्यात आजच्या या फायनलच्या दिवशी। रजनीकांत मात्र स्ट्राईक वरती, रायटी लेफ्टी पहा मिळतात, येते लेफ्टीला जास्त ॲडव्हेंचर आहे चांगली फलंदाजी करण्याचा। यावेळेस चेंडू काहीसा खाली राहिलाय, ओव्हर समाप्त झाला। रेवम पाटील यांचं चांगलं षटक, एखादा फलंदाज बाद झाला असता, मात्र संधी गमावल्या टीम शिरडोनने आणि पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्या। गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी। जर एखादा गोलंदाज कमी असता तर शाहू पाटील यांची गोलंदाजी पाहायला मिळाली असती, मात्र जो त्यांनी त्यांच्या मैदानावरती जल्लोष केला, व्हायरल होते सध्या व्हिडिओ ती यूट्यूबवरती। हे प्रभू, इंस्टाग्राम हो हे जगन्नाथा, वही हो जो शाहू पाटिल ने किया। अच्छी गेंदबाजी की थी, एक ही ओवर में 3 विकेट और उधर डांस भी हुआ था। चलता है ऐसा क्रिकेट में कभी कभी, एंजॉय विथ क्रिकेट। गोलंदाज सुभाष पाटील, मागच्या 2 सामन्यामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय। फुल टॉस नाहीये नाहीये, आता वाह अतिशय चांगला झेल स्वीकारला किसन मात्रे, व्हेरी गुड कॅच। जवळ जवळ षटकारच होता, मात्र स्वतःला स्टेज केलं, थांबवलं त्या ठिकाणी, चेंडू अगदी येऊ दिला आणि हाताचा पिसारा फुलवत, यस 6 आहे, थांबा पाहावं लागेल। चेक केलं जाईल, चेक केलं जाईल, डोंट वरी, कोणावरही अन्याय होणार नाहीये।
साय सहा धावा आल्यात. झेल टिपला होता पण एक्झॅक्टली तिथे पाहिलं तर पुन्हा एकदा यावेळेस षटकार लागोपाठचा दुसरा. लागोपाठचे दोन षटकार पाहायला मिळाले विजय मात्रेच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा होत्या. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला. 2 धावा. डिक्लेअर झोन. पुन्हा एकदा यावेळेस मिस झाल्या. डॉट बॉल. फुलटॉस. रेवम पाटील आहेत डीपमध्ये. एकदा पूर्ण दुसरीचा केला जाईल प्रयत्न. थ्रो मात्र 2 टप्प्यांवरती. 2 धावा पूर्ण. षटक संपलाय. मागडं षटक राहिलं सुभाष पाटील यांचं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या. या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या त्या 20 धावा आल्या. म्हणजे 2 षटकात 23. चला फिल्डिंग लावा लगेच. फास्ट घ्या थोडंसं. उशीर होईल पहा. सामन्याने अद्याप मेगा फायनलचा सामना केव्हाचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. कैलास पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 3 नंतर 20. एकूण 23 धावा स्कोरबोर्डवरती. विजय मात्रेच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला अद्यापपर्यंत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहा मिळतं. आज मात्र कोळेगाव संघाचा सुद्धा अत्यंत चांगला खेळ झाला आणि टीम शिरडून संघाचा सुद्धा. या मैदानावरती विजय मिळवणं तेवढं शक्य होत नाहीये. कधी गोलंदाजी कधी फलंदाजी. अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज. सुभाषला सुद्धा माहित आहे की 2 धावा होतील मग
जास्त मेहनत करण्यात काय फायदा आहे, कारण डिक्लेअर झोन आहे. पुन्हा एकदा यावेळेस खेळाडू पुढे सरकल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा होतील कारण लॉंग चेस आहे आणि फिल्डर अगदी लांब आहे बाउंड्री दी, त्यामुळे तिथून थ्रो करणं थोडंसं मुश्किल काम आहे. 2 धावा. 27 ही धावसंख्या. फुलटॉस. स्टॉपेज नाही येते. एकच धाव. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे, प्राप्त झाली आहे. पुल करण्याचा प्रयत्न. किसन मात्रे. खराब फिल्डिंग. चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहेत रेवम पाटील. 2 जावा. लास्ट टू गो. एक पुन्हा एकदा उंचावरून यावेळेस झेल. हो हो. 1 हँडेड कॅच. आता मात्र अगदी झेल टिपलाय किसन मात्रे आणि व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट. पस्तीस झाल्यात. चला इरामन मात्रे आल्यात. आता फिल्डिंग लावा. शेवटचं षटक तानाजी पाटील. रजनीकांत स्ट्राईक वरती आहेत.
उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती, 2 धावा सहज होतील. थ्रो चांगला आहे, बॅकअपला कोणी नव्हते. दोन धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू आल्यात. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलले, 2 धावा. थ्रो मात्र चांगला होता. पुन्हा 2 रन्स. आताचा बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून जातोय थोडासा. डॉट बॉल. 2 to go. वाईड. एक धाव अवांतर स्वरूपाने मिळाले. « 43 धावा. आणि येथे षटकार, 6 धावा. एक 49 धावा. लीडिंग एज. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. रनआउट. आणि मागच्या 3 षटकामध्ये जवळजवळ 47 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या. शेवटच्या 18 बॉलमध्ये 47 धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावा झाल्या त्या 50 आणि 51 टू विन आहे.
तर या दरम्यान पाहुण्यांचं आगमन पहा मिळतो आपल्याला या पिंट्या 11 क्रिकेट संघ मोहिले आयोजित मोहिली 40+ चषक 2024चं आयोजन. तर या दरम्यान शक्तिवानजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय, त्यांचं मनापासून स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी, जिस पार्टी में बहुत ज़्यादा प्यार मिलता है वो भारतीय जनता पार्टी. त्याचबरोबर दीपकजी कांबळे यांचं सुद्धा आगमन झालंय, वॉर्ड अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचे हीच अमलजी केदार साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर अनंताजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. दशरथ पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. चला फिल्डिंग लावा, जास्त वेळ करू नका. आता याच्यानंतर एक अंतिम सामना आहे. एकूण 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम शिरडून संघाला. जा बॅट्समन लवकर. आणि पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल पंडितदादा पाटील यांचा. धन्यवाद जगदीश पाटील. सामना आपण पाहतो उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलचा सामना. एका बाजूला आपण पाहतो जय गावदेवी 40+ शिरडोन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गावदेवी 40+ कोळेगाव. टॉस जिंकला शिरडोन संघानं. कोळेगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 4 षटकांमध्ये कोळेगाव संघाने धाबा कुठल्यात 50-51चं लक्ष ठेवलं टीम शिरडोन संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतो विलास पाटील आणि रेबन पाटील. तर गोलंदाज आपण पाहतोय विजय मात्रे येतात गोलंदाज. स्ट्रायकरला विलास मात्रे संघनायक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विलास पाटील संघनायक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रेवन पाटील. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. 24 चेंडूंमध्ये 51ची गरज असेल. गोलंदाज आपण पाहतो विजय मात्रे. आजचा दिवस या दोन संघांनी गाजवला. उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय तो कोळेगाव विपक्ष शिरडोन. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार विजय मात्रे, राइट आर्म राउंड द विकेट. स्ट्रायकरला विलास पाटील. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली ऑफ साइडला घोषितच्या स्वरूपात. 2 धावा. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मॉडर्न टेनिस क्रिकेट. आमचे सागर फराट, आदित्य ठाकरे, नीरज फराट यांची संपूर्ण टीम चांगलं काम 2 दिवस करत आहे. चांगलं आपण पाहतो लाईव्ह प्रक्षेपण. बिनबाद 2. विजय मात्रे. फुलटॉस चेंडू ऑफसाईडला खेळताय, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने सरकतोय. फलंदाज विलास पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. आणि बघा मोहिली संघाचे 40+चे सर्व स्वयंसेवक, सर्व टीम सीमारेषेवर तैनात राहते. एका जागेवर सर्वजण उभे राहू नका, थांबू नका प्लीज. प्रत्येकाने आपली जागा पकडा. 2 दिवस तुम्ही व्यवस्थित कार्य करताय. जबाबदारी तुमची चांगल्या पद्धतीने पार पाडली गेली. आता मात्र 2 सामन्यांमध्ये तुमची आता गरज असेल ती चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती असेल, प्रत्येकाने आपली जागा पकडायची. लक्षात घ्या 2 दिवस तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी पार पाडली. आता 2 सामने उरलेत. विजय मात्रे. इथं मात्र ऑफसाईडला पुन्हा 30 जागा, ते क्षेत्र निवडलाय. कदाचित चौकार जाऊ शकतो. रजनीकांत मात्रे चेंडूचा पाठलाग करताय. चौकार, 4 धावा. दोन चेंडूंमध्ये लागोपाठ 2 चौकार ठोकले. संघनायकाची जबाबदारी पार पाडली जाते.
या सीझन मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे ती शिरडोन संघाची. बिनबाद 10. 4 षटकांमध्ये कोळेगाव संघाने 51चं लक्ष ठेवतं. लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या 10. आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत फलंदाज विलास पाटीलनं. बिनबाद 10. विजय मात्रे राईट राऊंड द विकेट. समोर खेळतात ऑफ साइडला. फटका फसला. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. दोस्तीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. सलामीची जोडी विलास पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेवण पाटील चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेचा योग्य वापर करतात. आतापर्यंत गोलंदाजाने चेंडू हाताळलेत ते 4 आणि धावा खर्च केल्यात त्या 12. स्वर्गीय पिंट्या 1140+ मोहिली संघाच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 पर्व आपण पाहतोय. आपल्या सर्वांचे लाडके संतोषदादा शिंगोळे आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने काम करते गेले 2 दिवस. सबमरीन डिलिव्हरी खाली राहतो टप्पापर्यंत चेंडू. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या. 5वा चेंडू निर्धाव. कमबॅक केलं जाते गोलंदाज विजय म्हात्रेच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतो. पिंटे आहे क्षेत्ररक्षक. फक्त सिंगल आली आहे. अशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं समाप्त होते आहे आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 13 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपलंय. बिनबाद धावसंख्या 13 आपण पाहतोय. आता मात्र चेंडू उरलेत ते 18 आणि धावांची गरज असेल 38. 18-38चं इक्वेशन काल आपण पाहिलं आहे. गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. हरेश केने विक्रम भोईर यांचा संघ आपण पाहतोय. तर आजच्या दिवसात हे 2 संघ उपांत्य फेरीचा सामना लढतायत ते कोळेगाव आणि शिरडोन. संभाजी मात्रे अनुभवी गोलंदाज तयार. 18 चेंडूंमध्ये 38 धावांचा बचाव करायचा आहे तो कोळेगाव संघाला आणि 18 चेंडूंमध्ये 38 धावांचा उर्वरित पाठलाग करायचा आहे तो टीम शिरडोन संघाला. उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. सेमीफायनलची लढत आणि अंतिम सामना जसा सुरू होईल तसा दोन्ही पंचांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं दोन्ही संघांना तुम्ही टाइम अलर्ट करा. 20 मिनिटाचा अवधी द्या आणि अंधाराच्या आतमध्ये ही स्पर्धा आपल्याला पार पाडायची याची दक्षता पंचांनी घ्यायची आहे. 18 चेंडू 38ची गरज. संभाजी म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला टोच केलाय. विजय म्हात्रे आहे क्षेत्ररक्षक. आता मात्र चेंडूने चकवलंय त्यांना. चौकार 4 धावा. अंतिम सामन्यामध्ये संघनायकाची जबाबदारी विलास पाटील चांगल्या पद्धतीने पार पाडतात. आतापर्यंत या फलंदाजाने 3 चौकार ठोकलेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली आहे ती 17 वर. आता चेंडू उरलेत ते 17 आणि धावांची गरज असेल 34. ऑन साइडला चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत निलेश जाधव. गोल्ड फिल्डिंग. चेंडू फेक अचूक करतात. इथे मात्र अचूक चेंडू फेक केल्या कारणाने चेंडू यष्ट्याने स्पर्श झाला डायरेक्ट. तोपर्यंत धावाल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. चेंडू उरले त्या आता मात्र 16 धावांची गरज असेल 32. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली ती 19 वर. चेंडू उरले ते 16 धावांची गरज असेल 32. प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानात पाठवा प्लीज. फोर्टी प्लसचं क्रिकेट आपण पाहतो. वयाची 40 ओलांडल्यानंतर हे सर्व खेळाडू पुन्हा एकदा नव्यानं खेळतात. मात्र वयाचा जरा विचार केला तर
तरुणपणी आणि या वयात 40+ नंतर 40 ओलांडल्यानंतर खेळणं थोडंसं कठीण असतं, क्रॅम्प वगैरे येत असतात आणि त्याच पद्धतीनं इथं बाहेर पडावं लागतं फलंदाज रेवन पाटीलला. नवीन फलंदाज मैदानात इंटर होत आहेत संतोष पाटील. 16 चेंडूंमध्ये 32ची गरज असेल. व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर आदरणीय शक्तिवान भोईर अध्यक्ष भाजपा मोहने टिटवाळा मंडल, अमोल केदारे साहेब सरचिटणीस भाजपा मोहने टिटवाळा मंडल, अनंता पाटील सरचिटणीस भाजपा मोहने टिटवाळा मंडल, दीपक कांबळे अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 9 मांडा टिटवाळा, संतोष पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विलास पाटील. बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. घोषितच्या स्वरूपात कदाचित धावा येऊ शकतात, आल्यात त्या 2. आदरणीय दशरथदादा पाटील अध्यक्ष वार्ड क्रमांक 6 अटाली आंबिवली, आदरणीय विशालजी साळुंके पोलीस निरीक्षक, बाळासाहेब सिरसाट मॅनेजर कोटक महिंद्रा बँक, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं मात्र धावचीची शक्यता होती, मात्र यष्टीरक्षकाने चेंडू लावलेला नाही या स्टंपला. आदरणीय दशरथदादा पाटील अध्यक्ष वार्ड क्रमांक 7 अटाली आंबिवली, आदरणीय विशालजी साळुंखे पोलीस निरीक्षक, आदरणीय बाळासाहेब सिरसाट मॅनेजर कोटक महिंद्रा बँक आणि आदरणीय संजय मैराठे सेंट्रल रेल्वे या सर्व मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं, संपूर्ण टीमच्या वतीनं, मोहिली टीमच्या वतीनं, संतोषदादा शिंगोळे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. अलंग द कार्पेट ऑन साईडला खेळलेत, कदाचित दुसरीचा प्रयत्न करू शकतात. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात, धाव झाली असती शाहूदादा, धाव झाली असती, मात्र नकार दिला दोन्ही सहकार्याने. शाहूभाऊ धाव झाली असती, नक्कीच झाली असती कारण 2 क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापत होते. एक धाव फार महत्वाची असते, एका धाबीने ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस ती धाव, तो पराभव जिवारी लागत असतो. संभाजी मात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, अलॉंग द कार्पेट, गुड फिल्डिंग. पिंट्या यांना आपण पाहतोय, जबरदस्त फिल्डिंग, फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 24 वर. आता चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल 27. 12-27चं इक्वेशन आपण पाहतोय. पाणी घेऊन जा मैदानात, आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे. मी चिकनगड संघाला विनंती करतोय, सर्वांनी यायचं आहे, संपूर्ण टीमने यायचं आहे, आपल्या व्यासपीठाच्या बाजूला उभं राहायचं आहे, कारण हा सामना संपल्यानंतर ताबडतोब आपल्याला अंतिम सामन्याची टॉस करायची, नाणेफेक करायची. लक्षात घ्या. संघनायक विक्रम भोईर यांना मी विनंती करतोय, तयार राहा टॉससाठी. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपल्या यूट्यूबवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर घर बसल्या ही स्पर्धा आपण लाईव्हच्या स्वरूपात पाहू शकता. आमचे सागर फराड, आदित्य ठाकरे, नीरज फराड गेली 2 दिवस चांगल्या पद्धतीने काम करतायत. गुड जॉब बॉयज, कीप इट अप. आमचे 2 पंच आपण पाहतोय, संजय मात्रे दातिवली आणि दशरथ सोरकादे दावडी, हे 2 पंच चांगल्या पद्धतीने काम करतात. आयोजकांच्या वतीने त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे ऑफिशियल गुणलेखक दिनेश जाधव मॅन फ्रॉम मुंबाडे गेली 2 दिवस चांगलं अपडेट, चांगलं काम करतात, चांगली स्कोरिंग करतात, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसात आमचे सहकारी समालोचक, आमचे मित्र जगदीश पाटील नारुल यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन आपण ऐकलं, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. संपूर्ण संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय, संपूर्ण टीमचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
12 चेंडू 27 ची गरज. निलेश जाधव गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघनायक विलास पाटील. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र चेंडू उरले ते 11 धावांची गरज असेल. 27. प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू इथं दडपण तुमच्यावर वाढवू शकतं. संघनायक स्वतः स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आतापर्यंत या फलंदाजांनी चौकार ठोकलेत ते 3 चौकार ठोकलेत संघनायकाने विलास पाटीलनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी संतोष पाटील. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता 11 चेंडू 27 ची गरज. निलेश जाधव राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन दूरवर खेळण्याचा प्रयत्न बघा. खेळाडूवृत्ती बघा विलास पाटील यांची, स्वतःहून ते बाहेर निघतात. स्पोर्टमॅनशिप आपण पाहतोय जबरदस्त. पहिला धक्का बसला टीम शिरडोन संघाला. फलंदाज विलास पाटील बॅक टू डगआउट. विकेटची गरज होती कोळेगाव संघाला, ती विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज आपण पाहतो निलेश जाधवनं. चोवीस धावसंख्येवर पहिला धक्का बसला टीम शिरडोनला. संघनायक माघारी परतलेत. यशांच्या मागे आपण पाहतो हिरामन मात्र चांगल्या पद्धतीने काम केलं, झेल टिपला. दोन चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये, गडी बाद केलाय. 10 चेंडू 27 ची गरज. स्ट्राईक एंडला डावखुरे फलंदाज सुभाष पाटील. निलेश जाधव प्रयत्न करतो आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता मात्र 10 चेंडू उरलेत. धावांची गरज असेल 27. स्ट्राईक एंडला आपण पाहतो डावखुरे फलंदाज, ज्याने 2 सामन्यांमध्ये सामनावीर किताब पटकावला होता तोच फलंदाज स्ट्राईक एंडला सुभाष पाटील. अपील केली जाते, अपील उचलून धरली आहे. बिग विकेट, जबरदस्त गोलंदाजी. लागोपाठच्या 2 चेंडूंवर गोलंदाज निलेश जाधवने 2 धक्के दिले आहेत. 2 धक्के बसलेत आतापर्यंत शिरडोन संघाला. धावसंख्या आपण पाहतो दफलकावर फक्त आणि फक्त 24. आता चेंडू उरलेत ते 9. धावांची गरज असेल 27. आता मात्र दडपण वाढलंय ते टीम शिरडोन संघावर. या षटकातील उर्वरित 3 चेंडू फार महत्वाचे असतील. 3 चेंडूंमध्ये धावा आल्या तर धावांचं अंतर कमी होईल, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय मोठं लक्ष उरू शकतं शिरडोन संघाच्या माध्यमातून. 9 चेंडू 27 ची गरज. किसन येत आहेत. किसन मात्र येतात नवीन फलंदाज. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता मात्र 3 चेंडूंमध्ये एकही धाव न खर्च करता 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज निलेश जाधव. हॅट्रिक ऑन असेल, इज ऑन हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता 9 चेंडू 27 ची गरज. बघूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करतोय का गोलंदाज निलेश जाधव. सेकंडला आपण पाहतो फलंदाज किसन म्हात्रे. 9 चेंडू 27 ची गरज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर निलेश जाधव राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय बघा गोलंदाज निलेश जाधव. 4 चेंडू निर्धाव हाताळले, 2 गडी बाद केलेत. आता मात्र दबाव वाढवला तर गोलंदाज निलेश जाधवनं. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता मात्र 8 चेंडू आणि 27 ची गरज. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये, 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग. 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील पहिले मेडन षटक हाताळेल का गोलंदाज ते पाहायचं आहे. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये, 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता मात्र 7 चेंडू 27 ची गरज. जबरदस्त गोलंदाजी.
आणि अशा पद्धतीने मेडन षटक हाताळलाय. टाळ्या होत्या निलेश जाधव साठी. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळले ते निलेश जाधवनं. गुड बॉलिंग. 12 चेंडूंमध्ये 27 ची गरज होती. आता मात्र या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. निर्धाव षटक हाताळलाय. आता मात्र चेंडू उरलेत ते 6 आणि धावांची गरज असेल तब्बल 27. मी आदरणीय प्रकाश गायकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शक्तिमान भोईर भाजपा अध्यक्ष भाजपा मोहना टिटवाळा मंडळ यांचा इथं सन्मान करायचा आहे. मी प्रकाश गायकर यांना विनंती करतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शक्तिमान भोईर अध्यक्ष भाजपा मोहना टिटवाळा मंडळ यांचा सन्मान करायचा आहे. चालेल, षटक संपल्यानंतर आपण सन्मान करूया. संजय म्हात्रे 6 चेंडू, मोठं लक्ष उरलंय. 27 धावांचं. स्ट्राईक एंडला संतोष पाटील. संजय म्हात्रे तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. निलेश जाधव आलेत. गुड फिल्डिंग, थोडा फंबल झालेत. तोपर्यंत संधीचा फायदा उचलला 2 फलंदाजांनी. धावाल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 5 चेंडू 25 ची गरज. तर आदरणीय हेमंतजी गायकवाड यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. निवारा ग्रुपचे ऑनर हेमंतजी गायकवाड यांचं आगमन झालंय. गुड बॉलिंग. संत गतीने चेंडू हाताळलाय. तसेच भारतीय जनता पार्टीचे वार्ड अध्यक्ष सुद्धा आहेत हेमंतजी गायकवाड. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. याच वार्डाचे 11 वार्डाचे अध्यक्ष आहेत दादा. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत विजय म्हात्रे. चूक होत नाहीये. बिग विकेट. इथं मात्र सामन्यावर पकड घट्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जयगाव दे 40+ कोळेगाव संघ. काय कामगिरी राहिली आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 50 धावा कुठल्या. 51चं लक्ष ठेवलं शिरडोन संघासमोर. त्या लक्षाचा पाठला करत असताना शिरडोन संघ आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला. आता चेंडू उरले ते 3 आणि धावांची गरज असेल तब्बल 25. किसन पाटील रिव्हरचा असर बाहेर काढलाय. यशस्वी ठरतोय. चौकार जातोय की काय. गेलाय चौकार. 4 धावा. चौकार जरी गेला तरी शिरडोन संघाला इथं कोळेगाव संघाला काहीच फरक पडणार नाहीये. चला चिकनगड संघाचे संघटक या ताबडतोब विक्रम भोईर. कारण नाणेफेक आपल्या विकेटवरच केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. कारण अंतिम सामना असेल. संपूर्ण चिकनगड संघाला विनंती करतोय. पुन्हा एकदा रिव्हरचा असर बाहेर. पुन्हा एकदा चौकार. आता मात्र औपचारिकता उरली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जयगाव दे 40+ कोळेगाव संघ. चला चिकनगड संघ या. विक्रम भोईर संपूर्ण टीम घेऊन यायचं मैदानात खेळपट्टीवर. टॉस अंतिम सामन्याचा तिथेच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. 1 चेंडू 17 धावांची गरज. काय गोलंदाजी केली निलेश जाधवनं. या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक हाताळलं. 2 गडी बाद केले. अशा पद्धतीने जयगाव दे 40+ कोळेगाव संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. दोन्ही संघाला विनंती असेल विकेटवर थांबायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला चिकनगड संघ या आणि कोळेगाव संघ या. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीवर टॉस केला जाईल.